वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस पुन्हा एकदा त्यांच्या घरी दाखल झालेत। वाहतूक पोलीस त्यांच्या घरी पोहोचलेत। त्यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदा दिवा लावल्याप्रकरणी पोलिसांनी गाडीची पाहणी केली आहे। त्यानुसार कारवाई करण्यात येणार असं पोलिसांनी म्हटलंय। खेडकरांच्या ऑडी कारवर 21,000चा दंड सुद्धा असल्याची माहिती आहे। तर पुणे पोलीस आता खेडकरांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि याच ठिकाणी ही ऑडी कार जी आहे ती लावण्यात आली असल्याची माहिती मिळते। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आता चौकशी सुद्धा केली जाणार आहे। पूजा खेडकर यांनी त्यांच्या या ऑडी गाडीवरती लाल आणि निळा दिवा लावलेला आहे आणि हा दिवा बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, कारण त्या सध्या ट्रेनी आहेत। मात्र असं असताना त्यांनी हा दिवा लावला असल्याने वाद वाढलेला आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, आपण काही वेळापूर्वी बघितलेलं होतं पुणे पोलीस हे घराच्या आतमध्ये गेलेले नव्हते, मात्र आता सध्या काय परिस्थिती आहे, कारवाई कुठपर्यंत आलेली आहे, सविस्तर? आपण पाहतोय की पुण्यातील प्रोबेशनरी पिरियडवर असणाऱ्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त खरं तर त्यांची दोन कारणामुळे वादग्रस्त आला। एक तर त्यांनी गाडीवर जो दिवा लावला त्याच्यामुळे आणि दुसरं त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट होतं त्याच्यावरून आलेले आहेत। एकूणच आता त्यांचं बाणेर रोडवर असलेल्या घरी त्यांची गाडी आहे, ज्या गाडीवर लाल दिवा लावण्यात आला होता त्या ठिकाणी पोलिसांना कारवाई करायची आहे। मात्र गेले 1.5 ते 2 तासापासून त्यांच्या घरातल्या नातेवाईकांनी घराचं गेट आतून बंद केल्यामुळे पोलिसांना या ठिकाणी कुठलीही कारवाई करता येत नाहीये। त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहेत आणि नोटीस दिल्यानंतर त्यांच्यावर ई-चलन मार्फत जो दंड जो आहे तो त्यांच्याकडून त्यांच्या गाडीवर करणार आहे। त्यामुळे आता काही वेळा त्या ठिकाणी पुणे पोलिसांचे वाहतूक पोलीस या ठिकाणी निरीक्षण करून गेलेत, फोटो व्हिडिओ काढून गेलेले आहेत। त्यानंतर आता काही वेळा ते त्यांच्या घरावर नोटीस लावतील। नोटीस नंतर त्यांना ई-चलन मार्फत कारवाई। धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी।